नमस्कार. आपण यापूर्वी म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट इथपर्यंत आलेलो होतो, म्हणजे सिलेबसचा ॲनालिसिस आपण यापूर्वी केलेला आहे. ओके, अभ्यासक्रमचा ॲनालिसिस मी यापूर्वी व्हिडिओमध्ये वगैरे करून टाकलेला आहे. म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती आहे ते व्हिडिओ ते पाहून घेऊ शकता. त्यानंतर आता ऑप्शनल सब्जेक्ट पर्टिक्युलरली आता जे आहेत यापूर्वी मी बोललेलो आहे अँथ्रोपॉलॉजी, त्यानंतर समाजशास्त्र म्हणजेच सोशिओलॉजी, या दोन जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत या संबंधित मी फक्त म्हणजे कंपॅरिझन व्हिडिओ वगैरे घेतलेला आहे. आता त्याबद्दल ही नक्कीच मी घेऊन येईन. म्हणजे त्याची जर हे असेल, जर तुम्हाला म्हणजे जर जास्त विद्यार्थी सोशिओलॉजी घेतील परंतु अँथ्रोपॉलॉजी क्वचित घेतील विद्यार्थी, ते मला माहिती आहे. पण आज मी आता हिस्ट्री घेऊन आलेलो आहे. ओके, ज्या पद्धतीने अगदीच मला मेसेज आलेले होते व माझे काही मित्रमंडळ आहेत त्यांचं पण म्हणणं होतं. व पहा, बेसिकली आता काही जणांना माहिती असेल जे अनअकॅडमीवरती आहेत त्यांचं व माझी ओळख असेलच, तर मी अनअकॅडमी हिस्ट्रीसाठी डाऊट क्लिअरिंग वगैरे तिथे पण आहे व इतिहास मी तुमचा कंप्लीट पण करून घेतलेला आहे. ओके, त्यामुळे इतिहास संबंधी माझी रुची आहे. माझं अगदीच मास्टर झालेलं आहे. इकॉनॉमिक्समध्ये जरी मास्टर असलं तरी मी इकॉनॉमिक्सला तुम्हाला रेफर करण्यासाठी किंवा रेकमेंड करत नाहीये. ओके, तर इतिहास घेऊ शकता तुम्ही. अगदीच माझी पण रुची त्या इतिहासामध्ये भरपूर आहे. ओके, मग त्यानिमित्ताने आज आपण इतिहास या विषयाचं थोडंसं त्याबाबतचं स्ट्रॅटेजी कशी असेल किंवा म्हणजे बुक लिस्ट आणि त्या संदर्भात जर पाहिलं तर सिलेबसचा आपण डिस्कशन आता करणार आहोत. तर चला सर्वप्रथम सिलेबस पाहूयात. तर सिलेबस कुठं आहे? 7, आय थिंक 8व्या नंबरला आहे. सॉरी, इकॉनॉमिक्स आहे इथे, म्हणजे GH, आय थिंक हेच आहे. एक मिनिट. हा, हिस्ट्री. तर पहा, तुम्हाला इतिहासाचा जो पेपर आहे तो बेसिकली मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये आपल्याला देता येतो. त्याबद्दल काळजी करू नका की आपली भाषा म्हणजे कोणती वगैरे असेल, किंवा मराठी जरी केलात तरी गुड आहे किंवा इंग्लिश जरी केलात तरी बेस्ट आहे. तर पहा, पहिलं आहे पेपर 1. म्हणजे इतिहासाचे पण तुम्हाला 2 पेपर पडतील. जर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला एकच निवडायचा असतो, एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडल्यानंतर त्याचे 2 पेपर येतात. आता इतिहासाचा एक पेपरमध्ये काय काय आहे? पेपर 1 मध्ये आहे तुमचं एन्शियंट हिस्ट्री, व याच म्हणजे एन्शियंट 125 मार्कासाठी विचारण्यात येईल. व दुसरा आहे मेडिवल, म्हणजे पेपर 1 बद्दलच बरं, यामधील 125 असे करून 250 मार्क इथून मिळतील. ओके, व त्यानंतर पेपर 2 आहे, पहा इथे, हा झाला पेपर 2. यामध्ये मॉडर्न हिस्ट्री 125 व वर्ल्ड हिस्ट्री WORLD, वर्ल्ड हिस्ट्री म्हणजेच काय, जगाचा इतिहास, जो तुम्ही आजपर्यंत म्हणजे अगदीच यापूर्वी MPSC ने कधीच त्याला विचारलेलं नव्हतं, ते अचानकच तुम्हाला इंट्रोड्यूस वगैरे करण्यात आलेले. वर्ल्ड हिस्ट्री 125 अशा पद्धतीने 250 मार्काचा आता हे असणार आहे. ओके, म्हणजे आता पेपर 1 आणि पेपर 2 बद्दल तुम्हाला अगदी माहिती झाली की कशा पद्धतीने असेल. मग आता मी डीपली वगैरे चर्चा करणार नाहीये आता या संदर्भात, कारण खूप व्हिडिओ लांबेल मग. परंतु तुम्हाला एक सांगण्याचा एक, जर तुम्हाला जर आवड नक्की असेल ना, तुम्ही पहिल्यांदा GSचा अभ्यास करा. माझी पण इतिहासाची आवड अशाच पद्धतीने निर्माण झालेली आहे. पहा, जनरल स्टडीजचा जेव्हा मी अभ्यास करत होतो ना, तेव्हाच म्हणजे अगदीच म्हणजे स्वप्नातच मुघल राजे वगैरे यायला लागले होते. अगदी तशा पद्धतीने डीपली मी गेलेलो होतो. त्यामुळेच कदाचित की काय म्हणजे तिथपर्यंत माझी अटॅचमेंट वाढली व GS हिस्ट्री संबंधित मी जास्त पद्धतीने अनअकॅडमीवर माझा प्रेफरन्स ऑफ टीचिंग ते आहे हिस्ट्री, त्यानंतर पॉलिटी. ओके, मी दोन्ही कव्हर केलेले आहेत. 2019 मध्ये जी बॅच वगैरे चालली त्या संदर्भात बोलतोय मी. त्यानंतर आता सध्याला मी फक्त डाऊट क्लिअरिंगसाठी आहे. मग तिथे पण इतिहासासंबंधीचे डाऊट वगैरे आल्यानंतर मी हे करत असतो. तर पहा, सोर्सेस आर्किओलॉजिकल वगैरे जे आहेत म्हणजे एक्सप्लोरेशन. आता पहा, इतिहासाचं बेसच असतं, इतिहासाचा जो बेस आहे म्हणजे पाया जो आहे तोच सोर्सेस असतं. म्हणजे आपल्याला इतिहासासंबंधी माहिती कशा पद्धतीने मिळते. तुम्ही 6वीचं जेव्हा NCERT पाहाल त्यामध्ये पहिल्यांदाच आहे, पहा, की अशा पद्धतीच्या घटनांना आपल्याला कसं समजेल. ओके, तर त्या संबंधीची जी मागणी वगैरे असते तर ते आहे सोर्सेस पासूनच. मग आर्किओलॉजिकल सोर्सेस, त्यानंतर लिटररी सोर्सेस, आता ह्याच्यात नाणेशास्त्र, मॉन्युमेंट्स, एक्सकॅव्हेशन, एक्सप्लोरेशन वगैरे हे सर्व काही. त्यानंतर प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री. आता पहा, हे पूर्ण मी डिटेलमध्ये जाणार नाहीये, कारण तुम्हाला सोर्सेस म्हटल्यानंतर समजून यायला हवं आहे. ओके, त्यानंतर प्री हिस्ट्री आणि प्रोटो हिस्ट्री म्हणजे अश्मयुग, पुराश्मयुग, नवाश्मयुग वगैरे ते. त्यानंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजेच आपलं सिंधू संस्कृती.
मेगालिथिक कल्चर्स, त्यानंतर आर्यन आणि वेदिक पिरियड. ओके, मग त्यानंतर आर्यांचं वगैरे, त्यानंतर महाजनपद, मौर्य एम्पायर, त्यानंतर मौर्यांच्या नंतरचा कालखंड, अर्ली स्टेट अँड सोसायटी इन ईस्टर्न इंडिया, डेक्कन अँड साऊथ इंडिया. ओके, म्हणजे खारवेला, सातवाहन, तमिळनाडू, संगमेश. ओके, म्हणजे त्यांची इकॉनॉमी वगैरे सगळीकडे हेच जाणार आहे, परंतु तुम्हाला खूप डीपली वगैरे जावं लागतं, त्यामुळे मी आता हे पूर्ण डीपलीच आहे, त्यामुळे मी बोलत नाहीये. त्यानंतर गुप्ताज, वकाटकाज आणि वर्धनाज, त्यानंतर रिजनल स्टेट्स ड्युरिंग गुप्ता इरा, गुप्ता कालखंड वगैरे जो अतिशय बेस्ट मानला जातो इंडियन हिस्ट्री मधला. त्यानंतर थीम्स इन अर्ली इंडियन ही कल्चरल हिस्ट्री, अर्ली मेडिवल इंडिया 750 ते 1200. ओके, त्यानंतर कल्चरल ट्रॅडिशन्स इन इंडिया, त्यानंतर 13th सेंचुरी, 14th सेंचुरी. मग त्यानंतर बाबरचं आक्रमण वगैरे पुन्हा चालू होतं. सोसायटी, कल्चर, इकॉनॉमी अँड 13th अँड 14th सेंचुरीज, 15th सेंचुरी अँड अर्ली 16th सेंचुरी, पॉलिटिकल डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमी. त्यानंतर द 15th अँड अर्ली 16th सेंचुरी, सोसायटी अँड कल्चर. पहा, सेपरेट तुम्हाला देण्यात आलेला आहे अकबर. त्यानंतर मुघल एम्पायर इन 17th सेंचुरी. त्यानंतर इकॉनॉमी अँड सोसायटी इन 16th अँड 17th सेंचुरी, कल्चर ड्युरिंग मुघल एम्पायर द 18th सेंचुरी. म्हणजे हे अशा पद्धतीने एन्शियंट म्हणजे प्राचीन कालखंड आणि त्यानंतर मध्ययुगीन कालखंड असं तुम्हाला दोन्ही बद्दल विचारलेलं आहे. आता मी हे फक्त डायरेक्टली पॉइंट कशामुळे वाचून दाखवलं, पहा तुम्ही पण वाचू शकला असतात, परंतु वाचण्याचं एकच कारण की खूप डीप वगैरे विचारण्यात येतं. परंतु तुमचं पहा, जर तुम्ही इतिहासाचं जर हे घेतलात, म्हणजे तुम्ही जर इतिहास ऑप्शनल घेतलात, तर तुम्हाला UPSC मध्ये खूप फायदा होईल. ओके, प्रॉब्लेम एक सांगतो, म्हणजे एक हे सांगतो, जरी म्हणजे असं केस स्टडी वगैरे सांगितल्यासारखं सांगतो. पहा, UPSCचं जे आता स्ट्रक्चर वगैरे जे बदलत आहे, म्हणजे UPSCचे जे पेपर वगैरे पॅटर्न वगैरे अगदीच चेंज होत आहे. आता माझ्या इथे वगैरे तुम्हाला दिसत असतील ते म्हणजे पिवळे वगैरे नोट आहेत, त्यावरती अशोकाचे जे हे आहेत म्हणजे आर्किओलॉजिकल सोर्सेस वगैरे त्या संदर्भातच लिहिलेलं आहे. मग पहा, अगदीच म्हणजे UPSCचं पॅटर्न चेंज होत आहे. त्यामुळे GS1 म्हणजे UPSCचं प्रिलिम जर पाहिली आपण, तर पूर्वी मी पण सोडून दिलेलं होतं की म्हटलं म्हणजे 2019च्या अगोदर म्हटलं की एन्शियंट हिस्ट्री वगैरे करायची आवश्यकता नाहीये. व पहा, तुम्ही जर एखादी वेळेस जर हे केलात, त्यांचा अनालिसिस वगैरे जर केलात UPSC पेपरचं, तर इतिहासाचं वेटेज हे कमी होत आहे GS1 मध्ये. ओके, म्हणजे मेन्सच्या GS1 मध्ये म्हणतोय, मेन्समध्ये. परंतु प्रिलिम मध्ये याचं खूप वाढत आहे, GS1 प्रिलिम. ओके, मग त्यामुळे पहा, जर तुम्ही एवढं डीप मध्ये जर अभ्यास केलात, सोर्सेस, त्यानंतर प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री, अगदीच जर डीप मध्ये जर अभ्यास केलात ना, अगदी तुम्हाला यश हमखास आहे. ओके, हे अशा पद्धतीची मी ग्वाही देऊ शकतो. परंतु MPSC मध्ये आणखी पेपर वगैरे आला नाही, परंतु त्यांनी पण तशाच पद्धतीने करतील. कारण पहा, तुम्हाला UPSC म्हणजे ऑप्शनल हिस्ट्रीचा जर ऑप्शनल करायचा असेल, तर तुम्हाला एक गरजेचं एक आहे म्हणजे मॅपिंग. ओके, मॅपिंग तुम्हाला करावीच लागेल. म्हणजे जर UPSCचं जर पेपर पॅटर्न वगैरे जर पाहिला, तर तुम्हाला मॅपिंगवर देखील प्रश्न विचारले, म्हणजे मॅपिंग देखील विचारण्यात आलेली आहे की हे एक स्थान कुठं आहे, जसं की भीमबेटका. ओके, त्यात म्हणजे पेंटिंग वगैरे मिळाली, तर ते कुठलं स्थान वगैरे आहे, त्यामुळे ते तशा पद्धतीने विचारण्यात येतं, म्हणजे अगदी डीपली वगैरे जात असतं. ओके, आता मी यापूर्वी म्हणजे जेव्हा MPSCचा इतिहास जेव्हा शिकवतो, त्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम याबद्दलच होता की महाराष्ट्राचा इतिहास जास्त जर विचारलं तर मी म्हणजे कंबाईन मी परीक्षा देऊ शकत नाही. ओके, म्हणजे माझा अनुभव जो आहे व माझा जो अभ्यास आहे तो UPSC आणि MPSC म्हणजे राज्यसेवा आता जी येणारी आहे, ओके, मग तिकडेच गेलेला आहे, म्हणजे UPSCच्या नुसार झालेला आहे, जो UPSCच्या दृष्टीने झालेला आहे. ओके, अगदी समाज सुधारक वगैरे जास्त UPSCला नाही आहेत. ओके, परंतु जर MPSC कंबाईन वगैरे जर पाहिला, तर ते अगदीच खूप डीप मध्ये जातं. तसं इथं होणार नाही. परंतु इतिहास ऑप्शनल जर घेतलात तुम्ही, तर तुम्हाला डीप अगदी जावं लागेल. परंतु इंटरेस्ट जर घेतलात ना, हे अगदीच बेस्ट आहे इतिहासाचं सब्जेक्ट, सॉरी ऑप्शनल सब्जेक्ट. तर पहा, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये काय, ओरिजिन, डेट, एक्सटेंट, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक, डिक्लाइन, सर्व्हायव्हल, सिग्निफिकन्स अँड आर्ट अँड आर्किटेक्चर. पहा, तुम्हाला आणखीन एक जे UPSC बद्दल बोलायचं होतं मला, ते राहूनच गेलं. GS1 म्हणजे प्रिलिम संबंधी, तर तिथे आर्ट अँड कल्चर हे करण्याची तुम्हाला गरज नाहीये. ओके, जर तुम्ही इतिहास ऑप्शनल जर घेतला, तर तुम्हाला जो प्रिलिमिनरी मध्ये विचारण्यात येणारा आर्ट अँड कल्चर आणि एन्शियंट हिस्ट्री व मिडिवल हिस्ट्री म्हणजे करायचंच नाही. तुम्ही GS कडे बिंदास्त जाऊ शकता. ओके, बिंदास्त GS1 हा पेपर मेन्सचा,
GS1 मेन्स हा बिंदास देऊ शकता जर तुमचं इतिहास ऑप्शनल असेल तर, कारण आर्ट अँड कल्चरची भीती नाही, ना एन्शियंटची नाही, ना मेडिवलची नाही, ना मॉडर्नची नाही, कारण यामध्येच तुम्हाला खूप होऊन जाईल. परंतु ऑप्शनलचा जेव्हा अभ्यास कराल ना तेव्हा लिंकेजेसनी करत चला. म्हणजे मी अगदीच क्लासमध्ये वगैरे माझ्या सांगत असतो लिंकेजेसनी करत चालायचं, लिंकेजेसनी. तर हेच कारण आहे, जेव्हा तुम्हाला कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतील तेव्हाच तुम्ही या विषयाला न्याय वगैरे देऊ शकता. ओके, असं झालं पेपर 1 मध्ये, हे आपल्याला सांगता येईल. ओके, त्यानंतर जाऊयात पुढे. यामध्ये खूप डीप मध्ये आहे, परंतु तेवढं मी पण बोलू शकणार नाही व तुम्हाला पण ते बोर होईल वाचून दाखवत आहे म्हणून, परंतु प्लीज ते तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, यामध्ये पहा एका एका पर्टिक्युलर ह्याला न्याय वगैरे देण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर आहे पेपर 2. इथे आहे वर्ल्ड हिस्ट्री, जे की तुम्ही अगदीच कदाचितच शिकला असाल किंवा कदाचित नाही शिकला असाल. जर तुम्ही जर यापूर्वी MPSCचीच तयारी करत होता व UPSCची करतच नव्हता तर मात्र तुम्हाला म्हणजे थोडंसं म्हणजे वर्ल्ड हिस्ट्री तुम्ही अगदीच अवगत नाही अशा पद्धतीने आहे ते. परंतु जर बॅकग्राऊंड आर्टचं वगैरे असेल BAचं, तर अगदी कुठे ना कुठे तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री संबंधी माहिती असेल. ओके, तर पहा पेपर 2 आहे ऑप्शनलचा. त्यामध्ये पहा युरोपियन पेनिट्रेशन इन टू इंडिया, म्हणजेच भारतामध्ये त्यांचं आगमन. ब्रिटिश एक्सपान्शन इन इंडिया, म्हणजे भारतात त्यांचं आगमन झाल्यानंतरचं पुन्हा एक्सपान्शन कशा पद्धतीने. त्यानंतर अर्ली स्ट्रक्चर ऑफ द ब्रिटिश राज, कशा पद्धतीने त्यांनी डिवाइड अँड रूल वगैरेच्या अगोदरचं हे जे कायदे आहेत ना पहा, जे तुम्ही पॉलिटी लक्ष्मीकांत मध्ये शिकता ते इथं येतात. त्यानंतर इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ ब्रिटिश कॉलोनियल रूल, सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट, सोशल रिलीजियस रिफॉर्म मुवमेंट इन बेंगाल अँड अदर एरियाज. त्यानंतर हे पहा एवढेच आपल्याला समाज सुधारक वगैरे देण्यात आलेले, जास्त काही नाहीये. त्यानंतर इंडियन रिस्पॉन्स टू ब्रिटिश रूल, म्हणजे सगळे विद्रोह वगैरे, जे की हे मसाला जे आहे ना हे तुम्हाला प्रिलिमचा मसाला आहे. सर्व काही हे प्रिलिम मध्ये विचारण्यात येतं. ओके, हे फॅक्टर्स लिडिंग टू बर्थ द इंडियन नॅशनलिझम. ओके, म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी जे लिहिण्यात आलं व त्यांचं म्हणजे ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी वगैरे, तिथून पासून ते सर्व गोष्टी इथं आपल्याला येतात. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस वगैरे विचारण्यात येतं. त्यानंतर राईज ऑफ गांधी, गांधी तर अगदीच महत्वाचे आहेत घटक. सॉरी म्हणजे राष्ट्रपिता पण आहेत, परंतु आपल्याला अगदीच डीप मध्ये वगैरे विचारण्यात येतं. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट, त्यानंतर अदर स्ट्रँड्स इन द नॅशनल मुवमेंट, पॉलिटिक्स ऑफ सेपरेशन, त्यानंतर कन्सॉलिडेशन ॲज अ नेशन, म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया पण थोडंसं प्रमाणात येतं. म्हणजे नेहरूयन इरा 1964 नेहरूंचं निधन आहे, ते तिथपर्यंत तरी आपल्याला करावंच लागेल. त्यानंतर कास्ट इथनिसिटी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड पॉलिटिकल चेंज. ओके, त्यानंतर इथं पहा वर्ल्ड हिस्ट्री इथून चालू होणार. इथं आहे कांट आणि रुसो, परंतु कांट आणि रुसो या दोन्हीमध्येच थांबता येणार नाही आपल्याला. याच्या पहिलं पण हॉब्स वगैरे जे होऊन गेले त्यांचा पण इतिहास आपल्याला थोडासा पाहावा लागेल. त्यानंतर स्प्रेड ऑफ एनलाइटमेंट इन द कॉलनीज. ओके, म्हणजे हे पुनर्जागरण म्हणतात याला, सॉरी. त्यानंतर ओरिजिन ऑफ मॉडर्न पॉलिटिक्स, त्यानंतर औद्योगिकरण, इंडस्ट्रियलायझेशन, नेशन स्टेट सिस्टम, इम्पिरियलायझेशन, कॉलोनायझम, म्हणजे अगदीच वसाहतवाद वगैरे हे विचारण्यात येतं. म्हणजे प्रॉब्लेम असा झाला की माझ्याजवळ जे संदर्भ पुस्तके वगैरे आहेत ते इंग्लिश मधून वाचून वाचून माझी पण बबडी आता थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालेली आहे, म्हणजे मराठीतले आज मला पण लवकर येत नाहीत. त्यानंतर रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, वर्ल्ड वॉर आणि द वर्ल्ड आफ्टर वर्ल्ड वॉर 2. ओके, लिबरेशन, त्यानंतर डिकॉलनायझेशन अँड डेव्हलपमेंट, युनिफिकेशन ऑफ युरोप, डिसइंटिग्रेशन ऑफ सोव्हिएत युनियन अँड द राईज ऑफ युनिपोलार वर्ल्ड, म्हणजे थर्ड वॉर कंट्रीज वगैरे ज्या पद्धतीने सेकंड वर्ल्ड कंट्रीज वगैरे जे म्हणतो आपण त्या पद्धतीने, हे अशा पद्धतीने तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री पण यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहे. ओके, हे झालं म्हणजे ओव्हरव्ह्यू थोडंसं तुम्हाला. म्हणजे जर सिलेक्शन वगैरे घेऊन यायचं असेल तर आता UPSC मध्ये तर असं आहे की 300 तरी तुम्हाला मिनिमम मार्क लागतातच. म्हणजे सॉरी 300 ते टॉपरसाठी वगैरे झालं, 200 अँड अबाव जर घेतलात ना तुमचं सिलेक्शन गॅरंटीड आहे. ओके, ऑप्शनल सब्जेक्टमध्ये. तर पहा त्यामुळे अगदीच विचार करूनच थोडंसं सब्जेक्ट निवडलं तर अगदीच बेस्ट होईल. यांची बुक लिस्ट तर आहे, म्हणजे मला अगदीच विचारण्यात आलेलं होतं बुक लिस्ट वगैरे, पण ती तेव्हा माझ्या पण लक्षात आलेलं नव्हतं. परंतु जेव्हा मी यावरती पण हे केलं तेव्हा मला पण समजलं. ओके, म्हणजे मी पण सिलेबस हा पाहिला. ओके, अगदीच बेस्ट आहे. पहा सर्व UPSCचाच कॉपी पेस्ट आहे, काहीही बदल नाही आहे. अगदी अँथ्रोपॉलॉजी सोशोलॉजी जशा पद्धतीने आहेत तसंच आहे हा पण. पहा तुम्हाला उलट यामध्ये नक्कीच फायदा होईल. जसं की सोशोलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी जर घेतलात तुम्ही
तर युपीएससीच्या जीएस सब्जेक्टमध्ये वगैरे याचं काही संदर्भ नसतो सोशलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजीला, कारण दोन्हीकडे माझा संबंध अगदीच आहे. ओके, परंतु जर तुम्ही हिस्ट्री जर घेतलात, हिस्ट्री जर घेतला तर खूप लेंथी आहे, परंतु इंटरेस्ट जर असला, ओके, इंटरेस्ट जर असेल ना तर अगदीच काहीही नाही आहे. पहा, जर तुम्हाला जर इंटरेस्टच नसेल अँथ्रोपॉलॉजी किंवा सोशलॉजी वगैरे जर घेतलं तर तुमचं खूप लॉस वगैरे आहे, कारण त्यामध्ये तुम्हाला हेच होणार नाही. ओके, म्हणजे ते वर्ष वाया वगैरे जाण्यासंदर्भात आहे ते. परंतु जर तुम्ही एकदाच घ्या, हिस्ट्री जर केलात ना तुम्ही, तर तुम्हाला जीएस करण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, म्हणजे पहा, त्यांना जर तुम्ही हिस्ट्री आणि सोशलॉजी या तीनना जर कम्पेअर केलात ना अँथ्रोपॉलॉजीला वगैरे, तर ते बरोबरच आहेत. कारण पहा, अँथ्रोपॉलॉजी आणि सोशलॉजी जर केलं तर तुम्हाला जीएसचा हिस्ट्रीचा भाग करावाच लागणार आहे. परंतु जर तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल जर घेतलात तर GS1 आणि GS1 प्रिलिम आणि मेन्स या दोन्हीमध्ये तुम्हाला काहीही गरज नाहीये जीएसचा अभ्यास करण्याची हिस्ट्री जर घेतलात तर. ओके, त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी ऍडव्हान्टेज इथं मिळून जाईल व जास्तीत जास्त तुमचं कव्हर होऊ शकेल हिस्ट्री जर ऑप्शनल घेतलात तुम्ही, व अगदीच मॅपिंग वगैरे करता. ओके, अशा पद्धतीने जर भारत काढला तर इथं भीमबेटका साईट आहे, हे अशा पद्धतीने मॅपिंगची पुस्तकं पण आहेत अवेलेबल मार्केटमध्ये. तर हे तुम्हाला म्हणजे हे अशा पद्धतीने दिसून येईल. किंवा प्रतीक नायक सरांना फॉलो करा तुम्ही, त्यांची पण PDF आहे म्हणजे मॅपिंग बद्दलची, ती पण तुम्ही घेऊ शकता. ओके, म्हणजे मी पण ती तयार केलं नाहीये, म्हणजे अगदीच मी पण जर तुम्हाला जर हवी असेल तर तयार करू शकतो, त्यात काही नाहीये. ओके, किंवा मी तुम्हाला सप्लाय करून देऊ शकतो, त्यात काहीच टेन्शन घेऊ नका. परंतु पहा, जर इतिहास जर घेतला तर अगदीच तुमचा फायदा नक्की आहे. आर्ट अँड कल्चर करण्याची आवश्यकता नाहीये. आर्ट अँड कल्चर जे की UPSC प्रिलिमला वगैरे विचारण्यात येतं, ते घटक पण तुमचा होऊन जाईल. फक्त तुम्हाला डान्स फॉर्म वगैरे जे आहेत भारतीयामधले सध्याला, ते तुम्हाला फक्त करण्याची आवश्यकता आहे, जे की प्रिलिमला वगैरे विचारण्यात येईल त्या संदर्भात. बाकी तर अगदीच गरज नाही पेंटिंग वगैरे या संदर्भात. परंतु पहा, पेंटिंगचा उदय कुठं आहे तर मुघलमध्ये आहे, त्यामुळे मिडिवलचं पहा ना, अगदीच पहा, अकबर कुठे गेला, हे पहा, कॉन्क्वेस्ट अँड कन्सॉलिडेशन ऑफ एम्पायर, त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट ऑफ जागीर आणि मनसबदार सिस्टीम, राजपूत पॉलिसी. ओके, अगदीच म्हणजे अगदी खूपच इंटरेस्टिंग सिलेबस वगैरे आहे. म्हणजे आता जर अकबर पॉलिसी वगैरे जर पाहिलात ना, अगदीच मला तर खूप भारी वाटत आहे. त्यानंतर रिव्होल्युशन ऑफ रिलिजियस अँड सोशल आउटलुक, थिअरी ऑफ कुल, त्यानंतर रिलिजियस पॉलिसी, म्हणजे त्यांची जी त्यांनी एक हे काढलेला होता ना धर्म दिनीय हिलाही. ओके, त्या संदर्भात आहे ते. कोर्ट पॅट्रोनेज ऑफ आर्ट अँड टेक्नॉलॉजी, हे पहा आला ना, कोर्ट म्हणजे राज दरबारामधील जे आर्ट अँड कल्चर वगैरे आहे त्या संदर्भात. मग इथूनच काय झालेलं होतं तर त्यांनी जहांगीरला वगैरे पेंटिंग शिकवलेली होती. ओके, म्हणजे अगदीच जहांगीर त्यांचं म्हणजे सलीम त्यांचा मुलगा, ओके, याला त्यांनी म्हणजे ते त्यांच्या दरबारमध्ये जे गुरु वगैरे होते त्यांच्याकडून त्यांनी हे पेंटिंग वगैरे शिकलेली होती. मग ते आपल्याला इथं देण्यात येतं. ओके, मग हे अशा पद्धतीने जर ते राजपूत पॉलिसी वगैरे, म्हणजे अगदीच इतिहास जर घेतलात ना तर अगदीच खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट वगैरे आहे. हे मी शाश्वती तुम्हाला नक्की देऊ शकतो. परंतु त्यासाठी तुम्ही थोडंसं मग काय करा, तुम्हाला जर वाटत नसेल, तुम्ही जर आज पण कन्फ्युज असाल तर अगोदर जीएसचा सिलेबस थोडा कम्प्लीट करण्यावर भर द्या. ओके, जीएसचा सिलेबस थोडा कम्प्लीट करून पहा. जर त्यामध्ये इतिहासाचा तुम्हाला जर इंटरेस्ट येत असेल, ओके, म्हणजे मिडिवल इरा वगैरे घ्या, अगदी शिवाजी महाराजांचा इतिहास वगैरे ज्या पद्धतीने आपण पाहतो, मग आता तोच शिवाजी महाराजांचा इतिहास वगैरे आपल्याला पूर्ण उत्तरेकडे पण न्यायचा आहे, म्हणजे पानिपतची तिसरी लढाई वगैरे तिथपर्यंत पण घेऊन जायचं आहे. म्हणजे आपल्याला जर घटना कशा घडल्या असतील बा, अशी जर कुतूहलता वगैरे जर लागेल ना, तर तुम्ही नक्की इतिहास निवडलं तर अगदीच बेस्ट होईल. आय होप हे झालं सिलेबस. आता यामधील काही मी डायरेक्टली पण वाचून दाखवलेला आहे व काही काही गोष्टी मी समजावून पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहेत व काही सुटून राहिलेल्या आहेत. कारण अगदीच त्या जर समजवायच्या म्हटल्यानंतर ते क्लासेस घेतल्यासारखं होईल. परंतु लवकरात लवकर संपवण्याच्या हेतूने मी हे करतोय. आता हे तुम्ही थंबनेल पाहायलाच असाल, तर आता मी बुक लिस्टवर येतो, पहा. तर बुक लिस्टवर आल्यानंतर पहा, एन्शियंट इंडियासाठी तुम्हाला उपिंदर सिंग मॅम या पंतप्रधान म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मुलगी आहेत त्या. तर अगदीच त्यांनी बेस्ट एकदम, म्हणजे याला चॅलेंजच नाहीये भारतामध्ये सध्याला तरी पुस्तकामध्ये, जे UPSC व MPSC वगैरे. आता MPSC तर तेवढं विचारत नाही आपल्याला आतापर्यंतच्या पेपरमध्ये, परंतु UPSCचे जे प्रश्न येत आहेत ना,
सध्याला उपिंदर सिंग मॅमच्या पुस्तकातूनच येत आहेत. ओके, त्यामुळे कोणतं जरी तुम्ही कुण्याही क्लासमध्ये वगैरे जर गेलात तर तुम्हाला हेच पुस्तक सांगण्यात येणार आहे. ओके, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर मेडिवल इंडियासाठी सतीश चंद्रा हे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये 2 भागामध्ये पुस्तक आहे. ओके, हे तुम्हाला लागेल. त्यानंतर BL ग्रोवर अँड बेलेकर म्हणजे मॉडर्न इंडिया आधुनिक भारताचा इतिहास मराठी माध्यमातून पण आहे. आणि मॉडर्न वर्ल्ड साठी जैन आणि माथुर हे पुस्तक लागेल तुम्हाला. ओके, हे अशा पद्धतीने तुमची बुक लिस्ट असेल. यासोबतच तुम्हाला पहा अगदीच जर म्हटलं तर जे YCMOU किंवा जे एक्सटर्नल युनिव्हर्सिटी एक्सटर्नल सिलेबस वगैरे प्रोव्हाइड करतात, म्हणजे ज्या पद्धतीने शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या आधी पण मी म्हटलेलं आहे, त्यांचा रेफरन्स दिलेला आहे, तर तुम्ही त्यांचे पण पुस्तके वापरू शकता. ज्या पद्धतीने त्यांनी एक्सटर्नलच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके मांडून ठेवलेली आहेत ते तुम्ही डायरेक्टली रेफर करू शकता प्राचीन भारताच्या इतिहासासाठी वगैरे. ओके, जर तुम्ही म्हणत आहात की इतिहास मराठीतून घ्यायचा आहे तर एक गुड न्यूज आहे, उपिंदर सिंग मॅमचं पुस्तक तुम्हाला मराठी माध्यमातून भेटणार नाही व दुसरं कोणतं पुस्तक घ्यायची गरज नाही, परंतु तुम्ही RS शर्मा या पुस्तकावर जाऊ शकता. RS शर्मा जे की के सागर पब्लिकेशनचं वगैरे आहे, तर मराठी माध्यमातून सांगतोय आता, तर हे चालेल. त्यानंतर हे अगदीच मराठी आहे, हे के सागर, दुसरं एक के सागर, इथं पण के सागरची पुस्तके अवेलेबल आहेत. मी आताच त्याबद्दलची बुक लिस्ट वगैरे अगदीच चाललेली आहे, म्हणजे के सागरची पुस्तके आहेत का नाहीत मार्केटमध्ये अवेलेबल. तुम्ही अमेझॉनवरती या सर्व पुस्तकांना खरेदी पण करू शकता. ओके, आता माझं काही त्यामध्ये बुक कोड वगैरे लागणार नाही किंवा मला काही त्याबद्दल फायदा नाही आहे, परंतु प्लीज म्हणजे तिथे तुम्हाला अवेलेबल आहेत. अमेझॉनवरती पहा, मराठी माध्यमातून के सागर सरांची जी पुस्तके आहेत, म्हणजे त्यांचे मराठी माध्यमातून जे भाषांतरण आहे या पुस्तकांचं सर्व ते तुम्हाला मिळून जाईल. परंतु एन्शियंटचं भेटणार नाही, त्यासाठी RS शर्मा लागेल तुम्हाला. उपिंदर सिंग मॅमचं पण असू द्या पुस्तक, इंग्लिश मीडियम पण असू द्या, कारण पहा त्यांचं लॉंग आहे पुस्तक, म्हणजे मोठा आहे खूप, व तुम्ही प्रत्येक धडा वाचल्यानंतर तुम्ही त्याला मॅपिंग मध्ये घालायचं आहे, कारण पेपर 1 मध्ये तुम्हाला मॅपिंग विचारण्यात येते. ओके, हिस्ट्री ऑप्शनल मध्ये, त्यामुळे मॅपिंग तुम्हाला गरजेची आहे. त्यामुळे उपिंदर सिंग मॅमचं पुस्तक असू द्या व एक सोबत RS शर्मा मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी. जर इंग्लिश असेल तर उपिंदर सिंग मॅमच्या पुस्तकावरच चालेल. यासोबतच जर मराठीवाले असतील तर YCMOU आणि एखाद्या कोणत्याही युनिव्हर्सिटीचं पुस्तक. ओके, हे झालं. यासोबतच जर इंग्लिश म्हटलं तर तुम्ही YCMOUचं न वाचण्यापेक्षा इग्नूचं मटेरियल तुम्ही रेफर करू शकता. ओके, व याबाबत काही कुठेही जरी शंका वगैरे जर असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. ओके, आय होप आजचा जो व्हिडिओ आहे जो सिलेबस आणि बुक लिस्ट या संदर्भातला, तो तुम्हाला नक्की म्हणजे योग्यरित्या समजेल, व काही याबाबत शंका वगैरे असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.